राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीसंदर्भात मोठ्या निर्णयाची शक्यता आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सरकार पुसणार का, मदतीची घोषणा करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं। तर आषाढी वारी आणि वाढत्या कोरोना बाबतीतही कॅबिनेटमध्ये आढावा घेतला जाणार। कोणत्या विषयावरती चर्चा होऊ शकते हे सुद्धा आपण एकदा पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भामध्ये निर्णयाची शक्यता आहे। राज्यातील अनेक भागात अजूनही दुष्काळ स्थिती, टँकरनं पाणी पुरवठा, त्याचा सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। त्याचा आढावा घेतला जाऊ शकतो। आषाढी वारीच्या नियोजनासंदर्भात आढावा, महत्त्वाच्या निर्णयांची सुद्धा शक्यता आहे। वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा आणि उपाययोजनांवरती सुद्धा चर्चा होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरू झाली, काय ताजे अपडेट? काही वेळात पूर्वीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं असतं तर राज्यात ज्या पद्धतीने कोरोनाचे आकडे वाढत आहेत, मुंबईमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढते। या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली। त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर मागच्या आठवड्यात राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे फळबागांचं असेल किंवा पिकांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश देखील मागच्या आठवड्यात दिले होते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा आढावा घेतला होता। त्यामुळे आजच्या राज्यमंत्र्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही मोठी घोषणा होते का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र महत्त्वाचे चर्चेचे विषय हेच आहेत, ते म्हणजे राज्यात वाढलेला कोरोनाची संख्या आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान। त्यामुळे नेमकं याबाबत आता सरकार आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय घेणार आहे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं अगदी सुशांत, या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी ताजे अपडेट आपल्याकडून घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।